पुणे शहरातील डेक्कन जिमखाना परिसरातील फ्लाइंग जिप्सी हॉटेलसमोर शनिवारी पहाटे युवकाच्या डोक्यात शस्त्राने वार करून त्याला मारहाण केली होती. ही घटना समोर आली होती. शिरोळे रोडवरील एका कॅफेमध्ये जुन्या वादातून झालेल्या कोयतेच्या हल्ल्यात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व जगताप गंभीर जखमी झाल्याची माहिती देखील समोर आली. डेक्कन पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून रील स्टार माधवी कुंभार हिच्यासह 7 जणांना अटक केलेली आहे. सोशल मीडियावरती तिचे जे काही स्टंटचे व्हिडिओ व्हायरल होत होते, गाडीवरती असो किंवा जे काही तिचे व्हिडिओ होते ते खूप व्हायरल व्हायचे आणि याच पार्श्वभूमीवर मग जे काही कासपटावर घडलं होतं तिथे गाडीचा कट मारला होता आणि त्यानंतर हे सर्व प्रकरण जे आहे ते घडलेलं आहे. आणि त्यानंतर रील स्टार माधवी कुंभार हिच्यासह 7 जणांना अटक केलेली आहे. अरे तू पोरींना काय बोलला, आमच्याबरोबर चल तुला दाखवतो अशी धमकी दिली. अथर्व घाबरून हॉटेलमध्ये पळाला. त्यावेळी आरोपी युवती आणि साथीदारांनी त्याला शिवीगाळ केली. याला मारा, जिवंत सोडू नका असे धमकावत शस्त्राने वार केला. हॉटेलमध्ये घुसून त्याला खुर्चीने मारहाण केली तर लाथाबुक्क्यांनी तोडवलं होतं. दरम्यान या प्रकरणाची खरी सुरुवात तर साताऱ्यात झाली होती. खरा वाद हा कॅफे फ्लाइंग जिप्सीमध्ये नाही तर कासपठारावर झाला होता. काही दिवसांपूर्वी कासपठारावर स्टंट करताना कारला कट मारल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणातून एका रील स्टारवर दुसऱ्या महिला रील स्टारच्या गटाने कोयत्याने गळ्यावर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार डेक्कन परिसरातील कॅफे फ्लाइंग जिप्सी येथे पहाटे घडला होता. डेक्कन पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून 2 तरुणीसह 7 जणांना अटक केलेली आहे. आता पोलीस जे आहे ते पुढील तपास त्यांनी सुरू ठेवलेला आहे. नक्की खरंच यामध्ये काय घडलेलं आहे ते अजून शोधून काढत आहेत.